आपण पाहताय निनाद महाराष्ट्र न्यूज. 1992 साली उतरवली वडगाव एमआयडीसी च्या संदर्भामध्ये उतरवली वडगाव मधल्या 213 हेक्टर 37 जमिनीवर शिक्के त्या ठिकाणी पडले होते आणि मागील काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून वेळोवेळी आम्ही सर्वजण एमआयडीसी व्हावीसाठी त्या ठिकाणी प्रयत्न करत होतो. मागील काळामध्ये इथं जॉईंट एमडी चीफ इंजिनियर प्रत्यक्षामध्ये भेट त्या जागेवर बघून ही जागा कशा स्वरूपाची आहे त्याच्या संदर्भातली काय भूमिका टेक्निकली आहे मागे त्यावेळेस मांडली. त्याच्यानंतर बऱ्याच वेळा त्याच्या संदर्भामध्ये मंत्रालयातल्या विविध मंत्र्यांकडं त्याचबरोबर एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे बैठका झाल्या होत्या. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये आम्ही सर्वांनीच उतरवली वडगावचा एमआयडीसीचा प्रश्न या तालुक्याच्या जडणघडणीसाठी किती महत्वाचा आहे त्याच्या संदर्भामध्ये मतदारांचा पण तरुणांचा पण प्रचंड उत्साह आणि मागणी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्या ठिकाणी होती. आमदार शंकर भाऊ मांडेकर विधानसभेमध्ये निवडून आल्यानंतर तालुक्यामध्ये सर्वात महत्वाचा कुठला प्रश्न आहे तो पहिल्या विधानसभेच्या सत्रामध्ये भाऊनी पहिल्यांदा उतरवली वडगावची एमआयडीसी व्हावी यासाठी पहिल्या सत्रामध्ये प्रश्न शासनाच्या माध्यमातून समोर आणला. त्याच्या संदर्भात ती लवकरात लवकर व्हावी, ज्या काही अडचणी असतील ते प्रशासनाने मार्गी लावावे यासाठी पहिल्या विधानसभेच्या सत्रामध्ये त्याची मागणी केली. आणि त्यानंतर आदरणीय अजितदादांनी पण लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस जो शब्द दिला होता त्या भूमिकेतून पहिल्याच तिमाहीमध्ये दादांनी मंत्रालयामध्ये बैठक त्या ठिकाणी आमदार शंकर भाऊ मांडेकरांच्या मागणीनुसार घेतली. त्यावेळेस आम्ही सर्वजण भाऊ पण उपस्थित होते, सर्वजण उपस्थित होते. त्यावेळेस एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी असतील सर्व त्यांचे अधिकारी, जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, त्याचबरोबर सर्व त्या खात्याचे मंत्री होते. दादा त्या ठिकाणी उपस्थित होते आणि पहिल्या विषयाच्या संदर्भामध्ये ज्या काही अडचणी होत्या त्यावेळेस दादांच्या समोर त्या मांडल्या गेल्या. त्यामध्ये एमआयडीसी व्हावी, जमीन कशा स्वरूपाची, काय आधीच्या अडचणी होत्या त्या मांडल्या गेल्या. नंतरच्या काळामध्ये दुर्दैवाने दादांचं निधन झाले आणि त्या प्रश्नाला जी गती पहिल्या मीटिंगमध्ये ज्या ठरल्या होत्या त्याच्यानुसार झाली नाही. नंतरच्या काळामध्ये भाऊनी परत आता वहिनींना त्याच्या संदर्भामध्ये मागणी केली होती. खरं तर जी जूनच्या 17 तारखेला रोजी निघाला त्याची जुनं जे नोटिफिकेशन काढलं होतं ते वगळलं. त्याच्या संदर्भामध्ये आम्ही प्रशासनातल्या अधिकाऱ्यांकडे वेळोवेळी भेटत होतो. त्यावेळी डिपार्टमेंटने सांगितलं की ही 1992 ला नोटिफिकेशन निघालेलं आहे आणि उद्याच्या काळामध्ये उद्योग खात्याचा त्याचा जी आर आहे ती त्याच्या संदर्भामध्ये जर खूप जुनं नोटिफिकेशन असेल तर आम्हाला, कारण त्याची 5-1 ची नोटीस पण झाली होती, ते जर नोटिफिकेशन ग्राह्य धरलं तर शेतकऱ्यांना नवीन जो दर द्यावा लागेल त्यामध्ये आम्हाला अडचणी येणार आहे. त्यावेळेस आम्ही त्यांना सांगितलं, कारण तो प्रशासनाने प्रस्ताव मांडला होता. दुसरी गोष्ट, हा जो प्रस्ताव मांडलेला आहे तो मागील काळामध्ये मांडलाय, तो आता या 2 वर्षामध्ये मांडलेला नाही. माझ्या मते 21-22च्या काळामध्ये तो प्रस्ताव जे आरओ पुणे आहेत रिजनल ऑफिसर एमआयडीसीचे त्यांनी ते मांडला होता. नंतरच्या काळामध्ये आम्ही त्यांना पण सांगत होतो की आम्हाला एमआयडीसी कोणत्याही स्वरूपामध्ये पाहिजे. ज्यावेळेस बैठक झाली दादांची त्याच्यानंतर पण उतरवली वडगावमध्ये या विभागाचे अधिकारी प्रांत यांच्याबरोबर आम्ही बैठक घेतली होती. त्या काळामध्ये खरं निवडणुकीचा काळ होता. ज्या मंडळींनी काल पेढे वाटले तीच मंडळी तिथं होती. आता खरं तर पत्रकारांपुढे किंवा या तालुक्यातल्या जनतेपुढे खरं गोष्टी गेल्या पाहिजे. आपल्या तालुक्यातल्या सर्व पत्रकारांना, नागरिकांना जी लोक विरोध करतात, ती लोक कोणत्या पक्षाची आहेत, कोणत्या संस्थेमध्ये काम करणारी आहेत, ही सगळी समोर लोक गेले अनेक वर्ष विरोध करतात. का करतात? कारण या मंडळींना कोणत्याही स्वरूपामध्ये एमआयडीसी करून द्यायचे नाही. मागच्या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या वेळेस सुद्धा माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्र फडणवीस साहेब आले, लोकांपुढे मागणी केली गेली एमआयडीसी व्हावी, कारण त्याचं श्रेय कुठेतरी शंकर भाऊ मांडेकरला यांना किंवा राष्ट्रवादीला मिळतंय अशी भूमिका जेव्हा वाटायला लागली, कारण दादा ते आदल्या दिवशी त्याच्या संदर्भामध्ये बोलले होते. मग तो प्रश्न काढला गेला आणि पहिल्याच विधिमंडळाच्या त्याच्यानंतरच्या सत्रामध्येच त्याचा लगेच आम्ही ती मार्गी लावू असा शब्द मुख्यमंत्री महोदयांनी दिला होता. आम्ही काल पण त्याच्या संदर्भामध्ये विनंती केली की आता महायुतीचे घटक पक्ष याच्यामध्ये राजकारण कोण आणतंय काय करतंय पेक्षा तालुक्याच्या तरुणांसाठी तालुक्याच्यासाठी एमआयडीसी होणं गरजेचं आहे आणि या भूमिकेतून
भाऊंनी विधिमंडळाच्या अगोदर पण वहिनीकडे मागणी केली, त्याच्यानुसार विधिमंडळ सत्रामध्येच भाऊंनी ती बैठक आयोजित केली. त्याच्यामध्ये जो काही निर्णय झाला भाऊ त्याच्या भाषणामध्ये सांगते. माझी आपल्या माध्यमातून, कारण काल ती गोष्ट खरं तर हे पण का तुमच्या पुढे आलं हे पण मी तुम्हाला सांगतो. भाऊ ही बैठक लागली गेली ही कळाल्यानंतर त्याचं श्रेय कुठेतरी जाईल. मग काय केलं गेलं, मग आता आले आत्ताच्या आमदारांनी लगेच इतके वर्ष MIDC होणार होती त्यांच्या काळातच ती MIDC वगळली गेली असा स्वरूपाचं काही आपल्याच पत्रकार बांधूंनी किंवा सोशल मीडियामध्ये त्याच्यामध्ये सांगितलं गेलं. खरं तर भाऊंनी मला अशी सांगितल्याप्रमाणे खरं तर आम्हाला समोरासमोर प्रेस घ्यायची होती, कारण तिथून पण आम्ही जसं तुम्ही सांगितलं की सगळ्यांपुढेच तो मेसेज जाणार नव्हता आणि बैठक होणार राहिली होती. कारण आमची बैठक होणार होती. बैठक झाल्यानंतर बैठकीमध्ये जे काय निर्णय होणार आहेत ते भाऊ म्हणले की आपण उद्या तालुक्यामध्ये आपण प्रत्यक्षात जाऊनच त्याच्या संदर्भात जी काही माहिती आहे ती खरी लोकांपुढे सांगावी. खरं तर माझी या प्रेसच्या माध्यमातून विनंती, शेतकरी म्हणून मी त्या माझी स्वतःची जमीन त्या शेतीमध्ये आणि यातला एकही गुंठा वाढला पण नाही आणि कमी पण झाला नाही. उलट आज वगळली जात असताना प्रशासनाची भूमिका ही आहे की शेतकऱ्यांना चांगला रेट मिळावा. वहिनींनी पण सांगितलं बाकी काही असेल पण शेतकऱ्यांना मोबदला मिळावा. आम्ही मागणी केली की 1,61,00,000 रुपये जर पुरंदरच्या एअरपोर्टच्या जागेसाठी मिळत आहेत, जे आपल्यापेक्षाही वाईट परिस्थितीत माळरानाची जमीन आहे. आज आपल्या ज्या उतरवली वडगावच्या MIDC मध्ये तिथं 9 किलोमीटरवर नॅशनल हायवे 48 आहे. आज शिंदेवाडी महाड हा पण नॅशनल हायवे झालाय. आता परत मकरंदाबा पाटील यांच्या प्रयत्नामधून भोर, उतरवली, आटीत, खंडाळा, लोणंद हा जवळपास 450 कोटी रुपयांचा रस्ता मंजूर झालाय. त्याचं टेंडर पण झालंय, जो ह्या MIDCच्या क्षेत्रामधून 10 मीटरचा रस्ता कॉन्क्रीटचा होणार. म्हणजे एवढ्या सगळ्या सुविधा, पाणी मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी उपलब्ध आहे. आता निरार देवघरच्या कॅनॉल मधून उपसा सिंचन योजनेचं काम चालू आहे त्या जागेच्या मधूनच. तिथून उपसा सिंचनचं पाणी रेडीमेड डोंबलकवडीच्या कॅनॉल मध्ये टाकलं जातं. म्हणजे MIDCच्या जिथे MIDC होणार आहे त्या क्षेत्रामध्ये पाणी उपलब्धता आता शासनानेच करून दिलेली आहे. ह्या सगळ्या परिस्थिती लक्षात घेता तिथं MIDC व्हावी. MIDC होत असताना शेतकऱ्यांना मागणी पण आम्ही सगळ्यांनी करत होतो. भाऊंनी पण ती मागणी केली तात्याने की ज्या पद्धतीने तुम्ही MIDC शेतकऱ्यांना तिथं पुरंदर एअरपोर्टला 100% विरोध दिसत होता, ज्यावेळेस शासनाने लोकांपुढे मांडलं, लोकांना सांगितलं रेट किती मिळेल, चांगलं पॅकेज दिलं, तर आज 90% शेतकऱ्यांनी स्वतःहून परवानगी तिथं जागा दिलेल्या आहेत. त्यामुळं उद्याच्या काळामध्ये भोर तालुक्यातल्या हा काय रणजित शिवतरेच्या मुलाला नोकरी लागेल त्याला काय व्यवसाय मिळेल हा नाही, शेतकऱ्यांना पण चांगला मोबदला मिळावा. त्याचबरोबर भोर तालुक्यातल्या तरुणांना असेल, त्याचबरोबर व्यावसायिकांना त्याचा फायदा व्हावा यासाठी पहिल्या दिवशीपासून शंकर भाऊ मांडेकर आमदार झाल्यापासून आमची भूमिका होती. भाऊंनी ती पहिल्या सत्रामध्ये मांडली आणि कायमस्वरूपी त्याचा पाठपुरावा गेले अनेक दिवस आम्ही त्या ठिकाणी करत होतो. त्याच्या माध्यमातून भाऊच्या पुढाकाराने काल बैठक त्या ठिकाणी झाली. ज्या काही गोष्टी झाल्या त्या भाऊ त्यांच्या भाषणामध्ये सांगतील. परंतु माझी आपल्या माध्यमातून मला कुणाला आरोप करायचा नाही. माझी आजही सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे, सगळ्यांनी येऊन निश्चित स्वरूपामध्ये जर मोबदला कमी मिळत असेल त्यासाठी बांधलं पाहिजे ना, आम्ही त्याच्याबरोबर प्रत्येक शेतकऱ्याबरोबर असेल. परंतु याच्यामध्ये कोणत्याही राजकीय भूमिका न ठेवता त्याच्यातून त्याचा फायदा, त्याचबरोबर परताव्याच्या संदर्भात आज पुरंदर एअरपोर्टला परतावा दिला नाही, पण MIDCला 10% परतावा याच्यातून मिळणार. त्याच्यातून जो शेतकरी तिथं ज्याची जागा जाणार आहे त्याची 10% त्याला त्याचा इंडस्ट्रीयल एने प्लॉट तिथं मिळणार आहे, जेणेकरून त्याचा उदरनिर्वाह त्या 10% मधून भविष्य काळामध्ये होणार. त्या जमिनीची किंमत जी आताची त्याची संपूर्ण जमीन आहे त्याच्या कित्येक पटीने जास्त राहणार. त्यामुळे या खऱ्या गोष्टी लोकांपर्यंत जाऊन लोकांना खऱ्या गोष्टी कळाव्या. शेवटी हे करत असताना लोकांच्या संमतीने त्या गोष्टी होणार. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी संमती व्हावा, जास्तीत जास्त रेट मिळावा याच्या संदर्भामध्ये आम्ही पण प्रयत्न करतो. कुणाच्या काय अडचणी असतील लोकांनी सहकार्य करावं एवढंच या दृष्टीने सांगतो. गोर येथील उतरवली वडगाव येथे प्रस्तावित MIDC गेली पाहिजे अशी अनेक पूर्वजांची गेली अनेक वर्षाची मागणी. इलेक्शनच्या काळात आम्ही जाहीर केलं होतं की आम्ही पहिल्या अधिवेशनात विषय घेऊ, आम्ही जो घेतला सुद्धा. आणि नंतर पुढे जात असताना दादांच्या दालनामध्ये मिटिंग झाली. सर्व मंत्री महोदय आणि सर्व त्या ठिकाणी अधिकारी उपस्थित होते. त्यामध्ये या ठिकाणी प्रकरण पुढे न्यायचं ठरलं. परंतु मधल्या काळामध्ये दादांची अशी आपल्यातलं जाणं झालं आणि नंतर तो थोडं मिटिंगची फास्ट व्हायला पाहिजे, त्याला थोडा ब्रेक मिळाला. आणि नवीन या ठिकाणी सर्व खाते बदल होत असताना अनेक अडचणी आल्या.
परंतु नंतर आम्ही पाहिलं की प्रकरण आपल्याला पुढे न्यायचं. आम्ही वेगवेगळ्या अधिकाऱ्यांची चर्चा करत होतो आणि मग ज्यावेळेस आमच्या लक्षात आलं आजच्या जर कंडिशन मध्ये आपण हे नोटिफिकेशन आलं तर लोकांना जुन्या रेटनुसार पैसे मिळणार होते. जे शेतकऱ्यांना ते म्हणजे जमीन देत असताना थोडं अडचणीचं ठरत होतं. आणि ते आपण पाहिले आता दादा बोलत होते पुरंदर विमानतळाचं जे ऍक्विजिशन झालं त्यामध्ये सुरुवातीला लोक तयार नव्हती, परंतु नंतर चांगला त्यांना दर मिळाला आणि लोक स्वखुशीने तयार झाले. आणि मग असा जर दर आपल्या शेतकऱ्यांना मिळाला तर आपले शेतकरी भविष्यात एमआयडीसी साठी पुढे येऊन येतील याची खात्री आम्हाला होती. आणि त्या पद्धतीने डिनोटिफिकेशन निघालं. परंतु तुम्ही सर्वांनीच पाहिले की आमच्यावर टीका केली गेली, म्हणजे आम्हाला तर ट्रोल केलं गेलं की काठीव एक खांद्यावर. मग असा जर आपल्या शेतकऱ्यांना मिळाला तर आपले शेतकरी भविष्यात एमआयडीसी साठी पुढे येऊन येतील याची खात्री आम्हाला होती. आणि त्या पद्धतीने डिनोटिफिकेशन निघालं. परंतु तुम्ही सर्वांनीच पाहिले की आमच्यावर टीका केली गेली, म्हणजे आम्हाला तर ट्रोल केलं गेलं की काठीव एक खांद्यावर काठी टाकली माग कापुडं बांधले आणि जी एमआयडीसी आली होती ती या विद्यमानांनी घालवली असं आम्हाला ट्रोल करण्यात आलं. परंतु मी तुम्हाला ग्वाही देतो आम्ही पहिल्याच दिवशी शब्द देताना आजही देतो उद्याही देणार. आम्ही एमआयडीसी घालवायला आलो नाही तर आणायला आलेलो आहे. भविष्यात ही काठी आम्ही तुम्हाला जाताना दाखवताय असं होणार नाही. मी येताना येणार काठी घेऊन येणार आहे, त्याच्या माग एमआयडीसीच कापूड असेल. आणि म्हणून हे काम होत असताना आता जे काल परवाची मिटिंग झाली आमची आमदार सुनेत्रवहिनी पवार जे आपल्या पालकमंत्री म्हणून या ठिकाणी आपल्या काय आणि त्यांच्या माध्यमातून त्यांच्या दालनामध्ये मिटिंग झाली. उद्योग मंत्री त्या ठिकाणी होते, सगळे सचिव होते आणि त्यामध्ये ठरलंय किंवा नवीन रेटनुसार त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे शेतकऱ्यांना त्याच्या जागेचा चांगला मोबदला मिळाला पाहिजे, जेणेकरून शेतकऱ्यावर कुठे अन्याय होता कामा नये. आणि त्या पद्धतीने आपल्याला काम पुढे न्यायचंय. थोड्याच दिवसात आमचे कलेक्टर साहेबांकडे आपल्या सर्व मीटिंग लागेल. त्या मीटिंग मध्ये पुढची प्रोसेस चालू होईल आणि भविष्यात शेतकऱ्यांना चांगला दर मिळून आणि आपली एमआयडीसी प्रस्तावित जे आपले आय स्वागताचं स्वप्न आहे ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण एकत्र येऊन काम करू. मी एक ग्वाही देतो आम्ही आता सकाळी बोंगवली या ठिकाणी जो पूर्वीचा सौरचा प्रकल्प वीज प्रकल्प होणार होता असं सांगितलं गेलं, परंतु नंतर त्यात बदल करून 765 kV या ठिकाणी वीज प्रकल्प या ठिकाणी येतोय. त्याला शेतकऱ्यांचा विरोध आहे आणि अनेक टावरचे लाईन त्या ठिकाणी टावर उभे राहणार आहेत, शेतकरी बाधित होणार आहेत. पण तोही प्रश्न मी विधान भवन अधिवेशनामध्ये घेतला, परंतु त्यावरही आमच्यावर टीका केली गेली की शेतकऱ्यांचा मोबदला जागा द्यायची नाही तर हे मोबदल्याचं कसं बोलतात. परंतु आमचं भाषण तुम्ही सर्व मंडळी या ठिकाणी पाहताय अर्धवट दाखवण्याचं काम या ठिकाणी केलं जाते. मुळात मी पण शेतकरी आणि पूर्वीपासून आम्ही या ठिकाणी मी आत्ताच ते सांगितलं की आमची भूमिका ही कायम शेतकऱ्याच्या हिताची असती. म्हणूनच आपल्या भागातील उपसा सिंचन योजना आहेत त्या मार्गी लागल्या पाहिजे म्हणून आम्ही पाठपुरावा करतोय. थोड्याचा ती काम आपली मार्गी लागतील त्याची मिटिंग होईल. काय पुनर्वसनाचे प्रश्न आहेत दरंगर असताना आपल्याकडे धरणं आहेत, परंतु त्या अनेक लोकांच्या समस्या आहेत, अनेक अडचणी वर्षानुवर्षे त्यांच्या पूर्ण क्लिअर झालेल्या आहेत ते सोडवण्यासाठी आम्ही या ठिकाणी मिटिंग करतोय. आणि आता एमआयडीसी मिटिंग होत असताना मी एक ग्वाही देतो की आपला एमआयडीसी आणायची परंतु शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन आणायची. आता काही लोक उठतात फुकट चर्चा करतात वेगळी, परंतु ही सर्व चुकीची चर्चा आहे. आणि आम्ही त्या संविधान भवनात बाहेर आल्यावर लगेच बाईट देऊ शकत होतो, तर आम्हाला पत्रकारांनी विचारलं तुम्ही इथं बाईट द्या, आम्ही म्हणलो नाही आम्ही आमच्या बोरमध्ये जाऊ आणि त्या ठिकाणी आमचं काय असेल आमच्या पत्रकारांपुढे मांडू आणि त्यानंतर आमची भूमिका जाहीर करू. म्हणून आम्ही 2-3 दिवस आमचे वेळ गेले. कारण की आपण पाहिले खूप मोठ्या प्रमाणात आपल्या भागात पाऊस पडला, अनेक रस्ते वाहून गेले, वड्यान आले खूप पूर आला, त्यामुळे लोकांचं शेतीचं नुकसान झालं, अनेक पिकं या ठिकाणी वाहून गेलेली आहेत. म्हणून आम्ही त्या ठिकाणी दौरा करतोय. काल मी मुळशीला दौरा केला, आज आम्ही बोरला या ठिकाणी करत असताना वडांबा घाटाचा जो प्रश्न आहे जो अनेक दिवस आपल्या काही अडचणी होत्या तो सोडवण्यासाठी आम्ही व्हिजिट देतोय. मागच्या काळात आपण व्हिजिट केली, अनेक काही समस्या सोडवल्या, परंतु अजूनही काही अडचणी आहेत त्या सोडवण्यासाठी आम्ही या ठिकाणी व्हिजिट देणार आहे आणि नंतर त्या ठिकाणी आम्ही काय बोलायचं ते बोलणार आहे. परंतु एक ग्वाही देतो या भागाचा विकास होत असताना लोकांच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा जिव्हाळ्याचा विषय आहे एमआयडीसी, म्हणून तो पूर्ण करण्यासाठी आम्ही कुठं मागे राहणार नाही. जेवढं सहकार्य लागेल ते सर्व सहकार्य करू. हे होत असताना शेतकऱ्यांना पण न्याय मिळाला पाहिजे आणि एमआयडीसी पण आली पाहिजे अशी भूमिका ठेवून या ठिकाणी आम्ही काम करतोय. आज बोरमध्ये सुद्धा आपण पाहताय, भोर शहरात सुद्धा आपल्याला चांगलं काम करायचे. अनेक प्रकारचा निधी आपण आणला, तोही निधी काही अडचणीमुळे थांबलाय, परंतु थोड्याच दिवसात मी जाहीर सांगतो असं किंवा एका नाट्यगृहाचं काम असेल, चांगल्या शाळा आता आम्ही जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आपण पाहिले. दादांचं स्वप्न होतं आपल्या भागातील शाळा दर्जेदार झाल्या पाहिजे, चांगल्या सुविधा मिळाल्या पाहिजे, म्हणून मॉडेल स्कूल अंतर्गत गेलो वर्षी आपण 75 काही 80 कोटी रुपये या ठिकाणी मतदारसंघात शाळेला आणले. यावेळेस त्यावेळेस जास्त निधी आपण या ठिकाणी आणतोय. आणि शेवट ही काम होत असताना भोर शहरात सुद्धा आपल्या 3 शाळा आहेत, एक नवीन बांधली, तिला चांगलं नवीन रिपेअर करतोय, दुसरी पण भविष्यात बांधण्याचं काम करतोय. परंतु हे होत असताना काही शहरातल्या अनेक अडचणी आहेत.
त्या सुद्धा समस्या सोडवण्यासाठी आपण यांनी काम करत असताना निधी येतोय, उगाच काहीतरी कोण चर्चा करतोय, पण तो आमच्या मनात पाप असतं त्यामुळे निधी आम्ही घेऊन आला नसतो. आम्ही भोर शहराच्या विकासासाठी काम करतोय. भविष्यकाळात सुद्धा या शहराच्या विकासासाठी जास्तीत जास्त निधी आणण्याचं काम माझ्या हातनं घडेल अशी मी ग्वाही देतो. आणि भविष्यकाळात हेही आम्ही सांगितले, जर भोर शहराचा आणि भोर तालुक्याचा विकास होणार असेल आम्ही कुठेही चर्चेला तयार आहे. आम्ही कुणाशीही बोलू, कारण की आमच्या राजकारणी लोकांच्या नादात आणि वादात सर्वसामान्य जनतेचं नुकसान होता कामा नये, लोकांचा अन्याय होता कामा नये. म्हणून आम्ही पुढे वेळ पडली आम्ही पत्रकारांना जाहीर सांगतो, कुठेही इथं बसू आम्हाला, आम्ही समोरासमोर चर्चा करू. 2 पावलं आमची मागे येण्याची तयारी पुढच्यानीच होतो. विचार केला पाहिजे की समाजाच्या हितासाठी, आपल्या तालुक्याच्या हितासाठी आपण एकत्र येऊ. माझी कुठेही भूमिका त्यामध्ये अशी आडमोडीपणाची नाही, कारण की आम्ही सोड महासत्ता म्हणून आपण सर्व त्या ठिकाणी महायुती म्हणून एकत्र काम करत असताना भाजप, शिंदे साहेबांची सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादांची आपण एकत्र काम करतोय. त्यामुळे आपण भविष्य काळात दादांनी शब्द दिलाय एमआयडीसी आणण्याचा, सीएम साहेब आले त्यांनी सांगितलं आणायची, मग दोघं जर एकत्र आलो एमआयडीसी न येण्याचं कारण काय? विरोधच नाही झाला पाहिजे. आणि काही लोकांच्या समस्या असेल तर समोरासमोर बसून ठरवू आणि त्या सोडवू आपण, आणि भविष्यात एमआयडीसीचा प्रश्न मार्गी लावू अशी मी ग्वाही देतो. भाऊ, जुन्या संपादित केलेल्या शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे नवीन मोबदला देता नसता आला का? जी जुनी संपादित केलेल्या जमिनी होत्या त्यांचं नोटिफिकेशन जुन्या काळात निघलं होतं, त्या दराच्या 5 पट ते म्हणत होते. तर आजचा आणि पूर्वीचा दर यात तफावत होती, म्हणून हे पाहिजे. पण यासाठी रद्द करणं आवश्यक होतं. त्यांचे नियम होते, त्यापेक्षा नवीन नोटिफिकेशन काढताच येत नाही. 15, 16, 17 जूनला हे पत्रक निघालं, परिपत्रक निघालं. त्यानंतर जवळजवळ 1 महिना वाटला. सर्वच राजकीय पक्ष लोकांनी 1 महिना नाही, याच्यामध्ये नोटिफिकेशनचं जरी निघालं असलं तरी जाहीर होणं, खाली पुढे येणं याला वेळ लागतो ना. आता 17 या जुलैला ज्यावेळी डिक्लेअर झाले त्या सगळ्यांनी लीड घेतलं ना. तुमची आणि आम्ही काल मीटिंग नसती तर जाहीर पण नाही, संबंध पण नसते. तुम्हाला हेच मला म्हणायचंय. काय होतं हेच मला माहिती म्हणायचंय. नाही, मीटिंग लागलीच होती. लाग- आज मीटिंग लागली म्हणून ते तुमच्या पुढे आणलं गेलं. आम्हाला माहिती होतं नोटिफिकेशन आलेलं आहे, कारण आमचा उद्देश होता की तिथे एमआयडीसी करायची. आम्हाला जर वगळायची सुद्धा कलेक्टर ऑफिसला मिटिंग घेतली ना. शेतकऱ्यांना बोलवलं होतं की तुम्ही या, तुमचं म्हणणे मांडा. आणि की आमच्या डोक्यात योजना आणायचं आहे, गारवायचं नाही. आणि म्हणून आम्ही फायदा कसा होईल शेतकऱ्यांचा, शेतकरी कसं खुश होतील याचा आम्ही प्रयत्न करतो. त्याच्याबरोबर परत हा पण विषय झाला की भोर औद्योगिक वसाहती हा, शहरामध्ये ते बोर तेही विषय झाला आमचा की भोर शहराची जे भोर औद्योगिक वसाहत आहे तिची लोकांनी जागा दिली, शिक्के पाडल्यात भोरेश्वर, परंतु त्याने लोकांना मोबदला मिळाला नाही. 2-3 कंपन्या आल्यात, बाकी तरीच राहिलेले. त्याचेही भूसंपादन आम्ही करायचं तयारी ठेवलेली आहे. आणि आम्हाला स्पष्ट वाटतंय किंवा तुम्ही ते प्रस्ताव तयार करा, किती जागा आहे त्याचा मोबदला मिळाला नाही आम्हाला पाठवा, आणि नवीन रेटनुसार त्याचं पण भूसंपादन करू. आता पहिले डी नोटिफिकेशन झालंय, तर आताची नवीन परत नोटिफिकेशन व्हायला प्रक्रियेला किती वेळ जाणार साधारणतः? काय नाही, हा 5 एकच होऊन जाईल. नोटिफिकेशन ह्याच्यातल्या 2 वेगळ्या आता गोष्टी. कलेक्टर मीटिंग लावायची, कलेक्टरला आपली भूमिका मांडायची, आपल्याला काय मान्य आहे आपण त्या दरावर तोपर्यंत आम्ही मॅक्झिमम किती दर देता येईल त्याची पण तुम्हाला शाश्वत देणार आहे. आणि त्याच्यावर चर्चा होईल. आपली लोकांनी येस केलं की संमती घेणार आणि लगेच वर पाठवणार. जागा वाढू शकते. हा, हे दुसरं त्या जागेची हे पण आम्ही ठेवलंय. उतरवली आणि वडगाव ते गाव आहेतच, परंतु जर लोकांची तयारी झाली शेजारी कुठे जागा मिळते ती वाढून घेऊ. याच्या व्यतिरिक्त पण जागा सलग वाढू शकतो. त्यांना द्यायचा खरं पाहिलं तर आता जमीन पाहिली तर सगळ्यांना माहिती पण आहे. आता जे तुमच्या पुढे मांडलं गेलं त्यातली बागायती क्षेत्र किती आहे मुसळेचं? बरं, 2014ला तिथं सभा घेण्याचं कारण काय होतं? पवार साहेबांच्या उपस्थितीमुळे. लोकांना माझं विनंती, पत्रकारांनी पण त्याच्या संदर्भात आपल्या ह्याच्यामध्ये ज्या काही गोष्टी पॉझिटिव्ह आहेत, हे काय कुणाच्या पक्षाच्या दृष्टीने नाही आहेत, हे तालुक्याच्या फायद्यासाठी आहेत, तर त्या तुम्ही पण त्याच्या माध्यमातून पॉझिटिव्हली मांडावे.